विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. वेलकम टू एसपी सर सह्याद्री अकॅडमी. एसपी सर सह्याद्री अकॅडमीच्या अंतर्गत आस्क एसपी सर एनिथिंग हा विषय आपण नवीन सुरू करतोय. या विषयाचं महत्त्व असं आहे की स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राशी संबंधित जेवढे तुमच्या समस्या असतील, तुमचे काही प्रश्न असतील, तुम्ही आस्क एसपी सर एनिथिंगमध्ये मला स्पर्धा परीक्षेशी निगडीत सर्व गोष्टी विचारू शकता. आता याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये सुरुवात करताना या क्षेत्रामध्ये नवनवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. जे विद्यार्थी 10वी पास झालेले असतील, 12वी पास झालेले असतील, ग्रॅज्युएशन करत असतील किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध आहेत. आता स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं असेल तर काय काय गोष्टी आहेत आणि आपल्याला कसं पुढे जाणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये तयारीला सुरुवात करताना पहिली गोष्ट आहे की तुमच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. आता सातत्य म्हणजे काय, तर एक कन्सिस्टन्सी असते. जसं याच्यामध्ये यश अपयश या गोष्टी निश्चितच आहेत. तर रेग्युलॅरिटी जी म्हणतो आपण की हे करत असताना आपल्याला अपयश आलं ते पचवता आलं पाहिजे, परत उठून परत अभ्यासाला सुरुवात करता आली पाहिजे. तर हे सातत्य गरजेचं आहे. नंबर 2, याच्यामध्ये दिशा असणं खूप गरजेचं आहे. दिशा म्हणजे काय, तर योग्य डिरेक्शन. जर तुम्हाला योग्य दिशेने तुम्ही त्याची वाटचाल केली, या क्षेत्रामध्ये योग्य दिशेने सुरुवात केली, तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कमी कालावधी लागतो. आणि तिसरं असेल की योग्य दिशेनंतर दररोज आपल्याला या क्षेत्रामध्ये काही ना काही स्वतःमध्ये सुधारणा करणं गरजेचं असेल. की कालच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस किंवा आजचा दिवस जो आहे, आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसापेक्षा आपली प्रगती काय आहे, अभ्यास आपला वाढतोय की नाही, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. जोपर्यंत स्वतः आपण याचं अनालिसिस करत नाही तोपर्यंत या क्षेत्रामधून बाहेर पडणं आपल्याला तेवढं शक्य होत नाही. आता स्पर्धा परीक्षा म्हणजे काय नेमकं, तर ज्ञान, तंत्र आणि वेळेचं व्यवस्थापन यांचा असा हा एक मिलाप आहे. व्यवस्थित ज्ञान मिळवावं लागेल तुम्हाला, एक तंत्र विकसित करणं गरजेचं आहे आणि वेळेचं व्यवस्थापन. जो व्यक्ती वेळेचं नियोजन आणि योग्य प्लॅनिंग करतो ती व्यक्ती ह्या प्रवासामध्ये यशस्वी होते, हे निश्चित आहे. आता नवीन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काय करायचं आहे, तर स्पर्धा परीक्षेची सुरुवात कशी करावी याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत आज. ठीक आहे. काय करायचं ऍक्च्युली, की सर आम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, प्रशासकीय अधिकारी होणं हे आमचं स्वप्न आहे. प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर अधिकारांचा वापर करून लोकांचं कल्याण करणं, लोकांचे प्रश्न सोडवणं हे आमचं ध्येय आहे. तर स्पर्धा परीक्षेची तयारीची सुरुवात करताना तुमचं ध्येय आहे, तर त्यासाठी तुम्हाला एक लक्ष म्हणजे एक टार्गेट ठरवणं गरजेचं आहे. जे नेमकं व्हायचं आहे काय. जसं UPSC मध्ये तुम्ही IAS IPS होऊ शकता, राज्यसेवेमध्ये MPSC अंतर्गत तुम्ही डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार या पदावर जाऊ शकता. PSI STI ASO ही पदं MPSC मार्फत भरली जातात. आणि काही सरळ सेवेतली पदं आहेत जशी तलाठी, महानगरपालिका आणि वेगवेगळी क्लर्क वगैरे अशी काही पदं आहेत. या सगळ्या क्षेत्रातील पदांना आपण एकंदरीत स्पर्धा परीक्षा असं म्हणतो. ढोबळमानाने आपण सरकारी नोकरीला लागणं असं त्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो. ओके. तर या स्पर्धा परीक्षेची सुरुवात करताना किंवा तयारी कशी करावी, तर एक टार्गेट असणं गरजेचं आहे. सेकंड, टार्गेट सोबत एक योग्य मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. जोपर्यंत या क्षेत्रामध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा मिळत नाही तोपर्यंत या क्षेत्रातून बाहेर पडणं किंवा यशस्वी होणं हे जिकिरीचं काम आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन जर तुम्हाला मिळालं तर आपण योग्य वाटेवर चाललोय का नाही हे आपल्याला समजतं. तिसरं, याच्यामध्ये तयारी करताना आता सुरुवात कशी करावी, सर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, माझी इच्छा आहे, अधिकारी होण्याचं माझं स्वप्न आहे. तर सुरुवातीला तुम्हाला बेसिक्स क्लिअर करावे लागतील. बेसिक्स क्लिअर करताना काय करावं लागेल, तर 5वी पासून ते 12वी पर्यंत जे शालेय अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. देन एक स्टँडर्ड सोर्स आहे आपल्याकडे. एसपी सर सह्याद्री अकॅडमीची ज्या नोट्स आहेत किंवा पुस्तकं आहेत तो एक स्टँडर्ड सोर्स असेल, किंवा एक क्षेत्रामध्ये जे रेफरन्स मटेरियल असेल ते व्यवस्थित प्रमाणे आणि एक चांगलं मटेरियल आपल्याला घेणं गरजेचं असतं. 3, त्याच्या नोट्स प्रिपेअर करणं स्वतःच्या. त्यानंतर MCQs म्हणजे यापूर्वी त्या परीक्षेला विचारलेले प्रश्न आणि मॉक टेस्ट. अशी एकंदरीत आपण तयारी केली तर ह्या क्षेत्रातून लवकर बाहेर पडणं आपल्याला शक्य होतं. लवकर बाहेर पडणं म्हणजे काय, तर यशस्वी होऊन बाहेर पडणं हे आपल्याला शक्य होतं. सातत्य ठेवा, कारण सुरुवात जिथे होते तिथेच यशाची बीजे पेरली जातात. आणि सुरुवात करणं तर गरजेचंच आहे, कारण आपलं स्वप्न आहे, आपलं ध्येय आहे, आपलं टार्गेट आहे, तर आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही सुरुवात कराल तर यशाची बीजे तुमच्या अंगी सुद्धा पेरली जातील.
आता नवीन ऍस्पायरंट्स जे आहेत, न्यू ऍस्पायरंट्सने स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ऍस्पायरंट्स म्हणजे इच्छुक, बऱ्याच लोकांना या गोष्टी समजत नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी तयारीची सुरुवात कशी करावी, हा एक बेसिक प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा. तर हे सर्व करताना तुम्ही काय करावं आणि काय करू नये हे महत्वाचं आहे. सुरुवातीला मी काय करू नये हे सांगतो. पहिले, सोशल नेटवर्क जे आहे, सोशल नेटवर्कचा वापर कमी करावा. जेणेकरून आपल्याकडे आता तरुण पिढी जी आहे ती इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप याचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे आणि आपला किती वेळ निघून जातो हेच आपल्याला समजत नाही. तर ह्या सोशल नेटवर्कचा वापर कमी करा. 2, रोज किमान 5 ते 6 तास वाचन करणं गरजेचं आहे. या क्षेत्रामध्ये आल्यानंतर आपल्याला कमीत कमी एक क्वालिटी 6 तास जर आपण पुस्तकांसोबत स्पेंड केलंय तर निश्चितच आपल्याला या क्षेत्रामधून यश मिळवणं शक्य होतं. 3, आता हे सर्व करताना तयारीची सुरुवात कशी करावी सर, तर सुरुवातीला फक्त एका विषयाचा अभ्यास करायचा. 6, 7, 8, 10 असे पूर्व आणि मुख्य परीक्षांसहित इकडे विषय आहेत. याच्यामध्ये सुरुवात करताना एका विषयापासून सुरुवात करायची आणि तो विषय परिपूर्ण करायचा. त्या विषयातल्या सगळ्या संकल्पना आपल्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या विषयाकडे जाणं योग्य नसतं. सो एका विषयापासून अभ्यासाची सुरुवात करा, त्याच्यातल्या सगळ्या संकल्पना समजून घ्या. तो विषय क्लिअर झाला त्याच्यानंतरच दुसऱ्या विषयाकडे कन्वर्ट होणं इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे. सोबत विषयाचा तो घटक वाचून झाल्यानंतर त्याच्यावर किमान 20 MCQs सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट असतं. आता हे 20 MCQs आस्क SP सर एनिथिंग या प्लॅटफॉर्मवरून मी तुम्हाला रेग्युलर पुरवणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये यस कॅप्शन लिहायचं आहे. तुम्ही कमेंटमध्ये यस नोंदवा. तुम्हाला मी दररोज 20 MCQs पाठवणार. आठवड्यातून एक मॉक टेस्ट सुद्धा आपण आयोजित करणार आहोत. तुम्ही त्यासाठी कमेंटमध्ये यस नोंदवा, तुम्हाला मॉक टेस्ट मिळून जाईल. ओके. दररोज 20 MCQs तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसंबंधित एक असणारी PDF तुम्हाला पाहिजे असेल तर ती PDF सुद्धा तुम्हाला पुरवली जाईल. आजपासून आपण आस्क SP सर एनिथिंग मध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये जे काही नाविन्यता आहे किंवा नवीन नवीन गोष्टी आहेत, नवनवीन गोष्टींशी संबंधित आपण रेग्युलर चर्चा करणार आहोत. सो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या अभ्यासक्रमाशी संबंधित निगडीत ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी आजपासून मी तुमच्याशी रोज बोलणार आहे, जे अभ्यासक्रमाशी संबंधित असणारे विषय. थँक्यू. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.